उद्या एक निर्णय जो आहे तो सुरू आहे, चर्चा सुरू आहे, सरकार स्थिर राहणार अस्थिर होणार काय वाटतं तुम्हाला? तुमच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार उद्या गेल्या अनेक महिन्यापासून जो सत्ता संघर्षाचा प्रश्न प्रलंबित होता, अनेक जाणकार, अनेक घटनातज्ञ आणि अनेक पक्षांचे वेगवेगळे प्रतिनिधी आपापली भूमिका आपल्या पद्धतीने मांडत होते. यावर आता उद्या कायमचा पडदा पडणार आहे. या सत्ता संघर्षामध्ये 16 आमदाराचं काय होणार हा बेसिक प्रश्न सर्वांच्या समोर होता. ते पात्र ठरतील की अपात्र ठरतील, काही लोकांच्या मनात ही धास्ती सुद्धा होती की आपलं काय होणार, आणि काही लोकांना उकळाही फुटत होत्या की जर 16 आमदार जर अपात्र झाले तर जुळवाजुळवी कशी करायची. हा ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने निकाल लागण्याच्या पूर्वीच आपलं मत मांडायला सुरुवात केली होती. परंतु उद्याचा जो निकाल येणार आहे त्या निकालामध्ये जे 16 आहेत त्या 16 पैकी मी एक आहे, म्हणजे 16च्या यादीमधला मी एक आमदार आहे. परंतु आम्ही जेव्हा उठाव केला त्या उठावाचं करताना या सर्व कायदेशीर बाबीचा विचार करून हा झालेला उठाव होता. आज उठलो आणि उद्या जाऊन उठाव केला असं न होता कायदेशीर सगळ्या बाबी आम्ही तपासल्या होत्या. म्हणून आम्हाला असं वाटतं की जेव्हा निवडणूक आयोगाकडे आमचा एक प्रश्न प्रलंबित होता, निवडणूक आयोगाने सुद्धा आमच्या बाजूने निकाल दिला. आता सुप्रीम कोर्टाचा निकाल, त्याच बेसवर सुप्रीम कोर्टाचा निकालही आमच्या बाजूने लागेल अशी आमची अपेक्षा आहे. उद्याच्या निकालची आपल्याला सर्वांना प्रतीक्षा आहे, तशी मलाही आहे, आम्हा सर्वांना आहे. परंतु उद्याचा निकाल निश्चित हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार, कायद्यानुसार, कुणाच्या मर्जी किंवा दबावानुसार लागणार नाही, तर तो घटनेनुसार लागणार आहे. म्हणून उद्याचा निकाल आमच्या बाजून लागावा अशी आमच्या सर्वांची अपेक्षता आहेच आणि आम्ही त्याच्यासाठी कन्फर्म सुद्धा आहोत. आता आपण वाट पाहा ना. आता सुप्रीम कोर्ट त्याच्यावर त्यांचं काय मत मांडतंय ते स्वतः निकाल देत आहेत की विधानसभा अध्यक्षाकडे पाठवत आहेत, या बाबतीचा निर्णय आता आपण त्याबद्दल भाष्य आता करणं योग्य होणार नाही. म्हणून उद्याच्या निकालाची वाट पाहावी असं माझं मत आहे. आता मी 16 मध्ये मीच आहे ना, माझ्यावर कुठं ताणतणाव दिसतो. जे होईल ते होईल, निकाल आहे तो आणि घटनेच्या चौकटीत असणारा निकाल आहे. परंतु जर आमच्या बाजूने लागला तर कायदेशीर आणि इतरांच्या बाजूने लागला तर तो बेकायदेशीर असे म्हणणारे महाभाग आहेत. त्यांचं काय होईल त्यांना तो तणाव आहे, आम्हाला तणाव वगैरे काही नाही. बघा, काही लोकांची सवय आहे. निवडणूक आयोगाकडे कोण गेलो होतं? आमचे विरोधी गेले होते. निवडणूक आयोगाने निकाल दिला, त्यांच्यावर आरोप कोणी लावले? आमच्या विरोधकांनी. सुप्रीम कोर्टामध्ये 4 रिट याचिका कोणी दाखल केल्या? त्यांनी. ज्यांना निकाल अपेक्षित आहे त्यांनी त्या याचिका दाखल केलेल्या. आमची कोणत्याही प्रकारची याचिका नव्हती, याचिका त्यांची होती. आणि म्हणून जो सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल तो दोन्ही बाजूला मान्य करावा लागेल. त्याच्यानंतरही जर त्यांना काही करायचं असेल, काही लोकांचा स्वभाव असतो की एखादा निकाल लागला तर त्याच्या अगेन्स्टमध्ये आणखीन काही करता येतात का? त्यांच्याकडे फार घटनातज्ञ लोक आहेत, ते त्याचा विचार करतील. आम्हाला तसा विचार करण्याची आवश्यकता वाटत नाही. तो त्या माणसाचं काय घेऊन बसलाय? तो काय सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा माणूस आहे का काय? सुप्रीम कोर्ट निकाल देणार ना, सत्ता राहणार की जाणार ते उद्या ठरेल. त्याच्यापूर्वीच जर याला काही माहिती असेल तर मला त्याची कल्पना नाही. हा माणूस कुठेही काही शोध लावू शकतो, म्हणून त्यावर भाष्य करणं योग्य नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुन्हा त्या वाक्यावरून अनेकजण तर्क लावतात की काहीतरी सत्ता परत होऊ शकते, काहीतरी बदल होऊ शकतो. तर्क अनेक प्रकारचे लोक अनेक अँगलनी लावतात. आम्ही सुद्धा तर्क लावतो. उद्या आमच्या बाजूने निकाल लागेल तर त्या 15 आमदारांचं काय होईल त्याचा सुद्धा चिंता आम्हाला आहे. ते कधी घरी जातील त्याची सुद्धा चिंता आम्हाला आहे. कोण कोण आमच्या संपर्कात आहे, त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं याची सुद्धा चिंता आम्हाला आहे. म्हणून तर्कवितर्क त्याला काही अर्थ नसतो. उद्या निकाल लागू द्या,
योग्य तो तुम्हाला उद्या सर्व काही खुलासे उद्या होतील. अजित पवारांची पुण्यात बॅनरबाजी झाली आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांची बॅनर लागली पुण्यात. कसं बघता निकाल उद्या लागणार आहे? शरद पवारनी त्या बॅनरबाजीवर आता बॅन केलेला आहे. शरद पवारनी भाकरी न फिरवता पलटवलेली आहे आणि म्हणून आता अजितदादांनी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणं बंद केलं तरच त्यात त्यांचं हित आहे. तुमच्या काही लोक संपर्कात आहेत का ठाकरे गटातले जेणेकरून उद्या निकाल जर लागला तर बरेचसे लोक तुमच्या सोबत असं वाटतं? पहिल्या दिवसापासून आमच्या संपर्कात आहेत. तुम्हाला तर उदाहरण म्हणून सांगतो की त्यात जेवढे काही 15 आमदार आहेत त्यातला एक सोडून 14 आमदाराचं कुठं स्टेटमेंट तुम्हाला ऐकायला मिळतं आहे का? 14 आमदारापैकी कोणी बोलतं आहे का? 14 आमदाराला त्यांनी एका ठिकाणी कधीतरी उभं केल्याचं तर चित्र तरी पाहिलं आहे का तुम्ही? म्हणून ते त्यांच्या सर्व आमच्या टचमध्ये आहेत आणि ते योग्य वेळेला योग्य ते निर्णय घेतील. उद्याचा निकाल मी नेमकं पुढे असणार आहे. सगळे जे मंत्री आहेत किंवा तुमचे आमदार आहेत काय नेमकी नाही नाही, निकालासाठी म्हणून काय कुणी आपलं काम बंद करणार नाही. सगळेजण आपापल्या कामावर किंवा जे असलेले कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम सर्व व्यवस्थित करतील. ते त्या निकाल काय लागतोय म्हणून सर्व कार्यक्रम ठप्प काही होणार नाहीत किंवा सगळेजण टी व्ही समोरच बसणार अशातला काही भाग नाही. परंतु जो काही निकाल आहे तो सर्वांना उत्कंठ आता जरूर आहे. तो आमदार असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, सर्वांना याची उत्कंठा आहे आणि सर्वजण निकालाच्या वेळेला कदाचित टी व्ही समोरसुद्धा असतील. परंतु याचा अर्थ सगळे धास्तावलेले आहेत, कुणाला भीती वाटते अशातला काहीही भाग नाही. जो काही निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहील. तर याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील ना. मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय की आम्ही जे काही केलेला उठाव आहे तो उठाव कायदेशीर आहे आणि त्याचे सर्व बाजू हे तपासून निवडणूक आयोगाने सुद्धा आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे. पूर्वीचा आम्हाला चिन्ह मिळालं आहे, आम्हाला पक्षाचं नाव मिळालेलं आहे आणि म्हणून आम्ही अधिकृत आहोत. हे सर्व जगजाहीर झालेलं आहे. तरी काही लोक सुप्रीम कोर्टमध्ये गेलेले आहेत. ते 16 अपत्राच्या बाबतीत त्याचाही निकाल या कायदेशीर बाबत तपासून आमच्या बाजूने लागेल अशी आमची अपेक्षा आहे. उद्या निकाल जर आमच्या बाजूने लागला तर ते सुप्रीम कोर्टाला सुद्धा त्यांनी दबावामध्ये निकाल दिला असं म्हणायला ते कमी करणार नाही. त्यांनी त्यांची बाजू काय मांडायची यावर आम्ही लक्ष देत नाहीत. त्यांना जर बेल मिळाली तर कायद्याचा विजय झाला. त्यांना जर थांबवलं, त्यांच्या विरोधात गेला, मग भ्रष्टाचार झाला. आता निवडणूक आयोगावर त्यांनी 2000 कोटी रुपये दिल्याचा आरोप केलेला आहे, घेतल्याचा आरोप केलेला आहे. काय झालं नंतर हे आरोप करणं हा त्यांचा धंदा झालेला आहे. म्हणून त्याच्यावर तर आम्ही जास्त कॉमेंट्स करत नाही. मी आज आदित्य ठाकरे आणि त्यांच्याबरोबर काही लोकांना राजभवनावर जाताना आम्ही तुमच्या माध्यमातून पाहिलं आहे. आदित्य ठाकरेला राजभवनावर का जावं लागलं मला पडलेला तो एक प्रश्न आहे. ज्या महानगरपालिकेमध्ये गेल्या 25 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांची सत्ता होती आणि सत्ता ही एक हाती ते राबवत होते. त्यामध्ये कमिशनर हा त्यांचा घरगडी होता, अधिकारी हे त्यांच्याकडे भांडे घासायला होते आणि त्यावेळेला या सर्वांना एक हौस होते. महापौर कोणी जरी असला तरी संध्याकाळी महापौरची चक्कर, महापौर निवासाची चक्कर यांची कधी थांबलेली नव्हती. हे तुम्हा सर्वांना माहिती. म्हणून महापौरांना सुद्धा तिथं राहता येत नव्हतं, परंतु हे सर्वजण तिथं राहायचे हे तो सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आणि म्हणून कोणताही टेंडर असो, कोणतीही भरती असो, कोणतीही खरेदी असो, रस्त्याचं काम असो का खरेदीचं काम असो, हे विदाऊट मातोश्रीच्या कन्सर्नशिवाय केल्या जात नव्हतं. हे उघड सत्य आहे. मग 25 वर्ष जर तुमची सत्ता होती तर मग या मुंबई महानगरीमध्ये रस्त्यावर खड्डे कसे पडले आणि दरवेळेला मुंबई पाण्यामध्ये का डुबत होती याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. मिठा नदी ही दरवर्षी ओसंडून का वाहते याचं उत्तरही त्यांना दिलं पाहिजे. म्हणजे दरवेळेला पावसाळा आला की यांची ठरलेले फोटो त्या मिठी नदीच्या बाजूला हे उभे आहेत आणि नाले सफाईचं काम चालू आहे. हे हा जो काय भ्रष्टाचाराचं कुरण होतं ही तर सुरुवात होती.
परंतु या मुंबई महानगरपालिकेने गेल्या 25 वर्षामध्ये जे हजारो लाखो कोटीचे कामं या मुंबईमध्ये केलेत, त्या केल्यानंतर सुद्धा मुंबईमध्ये खड्डे का, हा सर्वसामान्याला पडलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे होतं. परंतु आता मुळामध्ये जे कमिशनर त्यांच्याकडे होते, आता ते सत्तांतर झाल्यामुळे ते आता तिथून सरकलेले आणि त्याच्यातून त्यांनी आता आपल्याला बचावण्याचा कार्यक्रम केलेला आहे. कॅगचा जो अहवाल आलेला आहे, त्या कॅगच्या अहवालामध्ये जवळपास 20 ठेकेदारांना त्यात गुंतवलेलं आहे. हे कुणाचे ठेकेदार होते? ज्यांना विदाऊट टेंडरचे कामं दिले जायचे, करोड रुपयाचे कामं दिले जायचे. माझी माहिती आहे, या माध्यमातून त्यांनी जी काय करोडोची संपत्ती जमवलेली आहे. मीच आदित्य साहेबाला प्रश्न विचारू शकतो. त्यांना विचारा, दुबईमध्ये हॉटेल्स कुणाचे आहेत, लंडनमध्ये हॉटेल्स कुणाचे आहेत, सिंगापूरमध्ये हॉटेल कुणाचे आहेत, हा पैसा आला कुठून, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजेत. तुम्ही लंडनला फक्त असं फिरायला जात नाही, तर महानगरपालिकेच्या या भ्रष्टाचारामधून करोडो रुपये जे आम जनतेचे होते, जे तुम्ही जमा केले होते, ते कुठं लावलेत, ते खोके कुठे गेलेत, याचं उत्तर दिलं पाहिजे. राज्यपालाकडं काय, त्यांनी आज जे निवेदन दिलं आहे, त्यांचे जे काही सल्लागार आहे, जे मोठे मोठे सल्लागार जे स्वतःला समजतात, आदित्य साहेबांनी राज्यपालाकडे तक्रार करण्यापेक्षा भांडूपला जाऊन त्यांचा थोडासा घटनात्मक थोडासा विचार घ्यायला पाहिजे होता. ते भांडूपचे जे पोपट रोज बोलतात ना, त्यांना तर विचारायला पाहिजे होतं. परंतु आता यांची अवस्था अशी झालेली आहे. आज अवकाळी पाऊस पडतोय, शेतकऱ्याची पिकं गेलीत, कांदा नासला का काय झाला आहे, त्याच्यावर ट्रॅक्टर फिरतात का काय चाललं आहे, याच्याशी त्यांना घेणं देणं नाही. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या टेंडरचं काय होईल, हा त्यांचा सर्वात बेसिक प्रश्न आहे. म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांच्या हिताचं बोलायचं, शेतकऱ्यावर अन्याय झाला म्हणायचं, आणि काम निवेदन कोणतं द्यायचं, या ठेकेदाराला ठेका कसा मिळाला, ही यांची नीती होती. म्हणून त्यांनी जे काही आरोप केले, त्या आरोपामधला एक आरोप हा माजी मुख्यमंत्र्यांसाठी सुद्धा लागू आहे. करप्ट मुख्यमंत्री म्हणून म्हणलेलं आहे. 2.5 वर्षामध्ये ज्यांनी जे काही टेंडर काढले असेल, ते सर्व करप्ट मुख्यमंत्र्यांनी काढलेत, असं त्याचा सुद्धा अर्थ होऊ शकतो. म्हणून यांचा जीव या मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे. महाराष्ट्राचं काही वाटोळं झालं तरी चालेल, शेतकरी डुबला तरी चालेल, शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी चालेल, बाकी काही जर तिकडचं झालं तर त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. बाबा, आमची मुंबई महानगरपालिका आम्हाला द्या, हा जो टाहो हे फोडतायत आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यावर आरोप करणं एक लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही या मुंबईला ओरबडून खाल्लेलं आहे. त्याच्यामध्ये इतके खड्डे पडले त्या रस्त्यामध्ये. आज मुंबईतला एकही रस्ता चांगला नव्हता. आज जर तुम्ही पाहिलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर गेल्या 8-9 महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक रस्त्याची कामं चालू झालेत, हे यांना दुखतंय. उद्या जर या मुंबईमध्ये सर्व सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले, सर्व मुंबई जर सुंदर दिसायला लागली, तुम्ही आता जर फुटपाथ पाहिले असेल, त्या ठिकाणी आता ग्रीनरी काही ठिकाणी लावली गेली, काही ठिकाणी लाईटिंग चालू झालेली आहे. हे यांना खूपच चाललेलं आहे. उद्या जर ही मुंबई आणखीन सुंदर दिसली, सर्वसामान्याला अपेक्षित असलेली जर मुंबई दिसली, तर आपलं राजकारण इथं संपेल, ही भीतीपोटी. आणि यांचा सर्व जीव जर एखाद्याला म्हणलं ना, ते एखादा राज्याचा ती कहाणी आहे, याचा जीव कुठे तर त्या पोपटामध्ये. हे पोपट म्हणजे यांची मुंबई महानगरपालिका. याच्यामध्ये आता आपल्याला शेअरिंग करता येणार नाही, किंवा आता आपला इथलचा अधिकार संपला आहे, म्हणून यांनी बिनबुडाचे आज आरोप केलेले आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या मनाची जी घालमेल आहे ती आम्ही समजू शकतो. परंतु कॅगच्या अहवालाचा जो रिपोर्ट आला आहे, त्याची इन्क्वायरी सुरू झालेली आहे. आता भाग नाही सकते, तुम जहाँ भी जाएंगे एक दिन जरूर आएगा. सगळ्याला जेलमध्ये बसावं लागेल. हे काम हे सरकार करणार आहे. याची प्रचिती तुम्हाला काही महिन्यात येईल. त्याच्यापासून वाचण्यासाठी बघा, आमच्यावर अन्याय करतायत, आमच्यावर कारवाई करतायत, हे सर्व सांगण्यासाठी हे निवेदन देण्याचा प्रकार आहे. गए 6-7 महीने से यहाँ के महाराष्ट्र के नहीं तो देश भर के जनता को महाराष्ट्र में जो उठा हुआ था उसके बारे में एक क्यूरियोसिटी बोलो या तो उसके बारे में एक अलग अलग उनके मत बन गए थे. निवडणूक आयोग के पास हमारे अपोजिट वालों ने पिटीशन दाखिल किए थे, वहाँ वो हार गए. निवडणूक आयोग ने हमारे तरफ से निकाल दिया. उसके बाद वो सुप्रीम कोर्ट गए 16 आमदारों का निलंबन के लिए. आज उसका फैसला कल आने वाला है. बहुत सारे लोगों को ऐसा लगता है कि
हम जीतेंगे, जो हमारे विपक्ष में है उनको लगता है कि हम जीतेंगे, लेकिन हमने जो उठाव किया है वो कायदे के मध्य नज़र रखते हुए या कायदा देखते हुए हमने सब ये डिसीजन लिया है। इसलिए हमारी बाजू भी उतनी ही मजबूत है और ये मजबूत बाजू कल उसके ऊपर निकाल आने वाला है। एक बात पक्की है, बाबा साहब अम्बेडकर ने जो घटना बनाई है, उन्होंने वो घटने के अनुसार सुप्रीम कोर्ट के न्यायाधीश जो भी निकाल देंगे वो हमें मान्य रहेगा, उसके ऊपर हमारी कोई कमेंट्स नहीं रहेंगे। लेकिन हमारे को ऐसा लगता है कि वहाँ न्याय हमको मिलेगा और यही जो कल का जो निकाल है, ये निकाल का दूरगामी जो परिणाम होने वाला है, तो सिर्फ महाराष्ट्र में नहीं तो देश भर में जितने भी राज्य है वो सब राज्य के लिए एक मिसाल बनेगा। क्या कर्नाटक का इलेक्शन का उल्टी काज होने के बाद ही कल निकाल लेने का था, क्या उसके लिए निकाल अभी तक दिया नहीं था, ऐसा कुछ? ऐसा कुछ नहीं रहता। सुप्रीम कोर्ट ना तुम्हारे करना बाकी निकाल इलेक्शन है उसके लिए देखेगी या तो कोई कमेंट्स किया इसके लिए रुकेगी, ऐसा कुछ नहीं रहता। सुप्रीम कोर्ट अपना काम अपने तरीके से करता है। फैसला मान लीजिए अगर खिलाफ भी आ जाए तो भी सरकार सुरक्षित है, कितने आंकड़े हैं आपके पास बहुमत? सरकार तो सुरक्षित है, सरकार को कोई टेंशन नहीं है। टेंशन हमारे अपोजिट वाले लोगों को है कि वो सत्ता में आ नहीं पाएंगे, उसका टेंशन उन लोगों को, हम तो हमारा क्या का टेंशन है। लेकिन सवाल ये है कि अगर फैसला आपके खिलाफ में आया तो उस परिस्थिति में क्या करेंगे? वो आएगा जब की बात है ना, तो आने तो दो, आएगा तो सोचेंगे। अभी हमारे पॉजिटिव आएगा ये क्यों नहीं सोचते आप? अरे निकाल हमारे बाजू से आने वाला है और विरोधी को उनकी जगह दिखने वाली है, ये सोचो ना। कांग्रेस, एनसीपी और उद्धव ठाकरे की सूचना के लोग कह रहे हैं कि अगर 16 विधायक एक बार अपत्र हो जाएंगे तो बाकी बच्चे विधायक भी हमारे साथ जुड़ जाएंगे और सरकार अपने आप गिर जाएगी, ऐसा उनका दावा है। देखो अब उन्होंने क्या सोचना है वो उनका तरीका है। उनको तो हमेशा ऐसा लगता है कि भाई कल जाके हम कुर्सी पे जाके बैठ जाए, होने वाला है क्या? अरे कोई कायदा कानून है, वो कायदे कानून के हिसाब से ही सब राज चलने वाला है, तुम्हारे हमारे कहने से नहीं होता। और जहाँ मेजोरिटी है, और सबसे बड़ी बात शरद पवार साहब जो वो अगाड़ी में है, जो सबसे बड़े नेता माने जाते हैं, उन्होंने भी कहा कि सत्ता को कुछ होने वाला नहीं। ये बात अगर उनको समझ में नहीं आती तो वो उनकी क्या उनकी सोच है, उसके लिए हम कुछ नहीं कर सकते। सर, आदित्य ठाकरे गवर्नर से मिलने गए थे, बीएमसी में भ्रष्टाचार और सरकार के ऊपर भ्रष्टाचार के आरोप लगाए, क्या कहें? मैंने अभी बताया कि आदित्य ठाकरे साहब आज राज्यपाल को मिलने गए, ऐसा मैंने आपके माध्यम से देखा है। और उन्होंने कोई एक टेंडर के बारे में बोला है कि ये टेंडर में घपला हो गया, ये हो गया। मेरे ख्याल से अगर न्यायिक भाषा में अगर बोले तो कोई टेंडर में अगर कोई गड़बड़ी होती है, कुछ होता है तो लोग कोर्ट में जाते हैं। ये राज्यपाल के पास क्यों गए? कोर्ट में पीआईएल दाखिल कर सकते थे, कोर्ट में जा सकते थे, वो टेंडर रोक सकते थे। लेकिन उनका वो कहने का वो जाने का इंटेंशन ही कुछ अलग था। उनको वो टेंडर के माध्यम से ये सब ठेकेदारों को और सबको एश्योरेंस करने का था कि जो भी काम करेंगे हमारा परसेंटेज हमको अगर नहीं देंगे तो हम तुम्हारे खिलाफ में बोलेंगे। शायद उनकी वो मंशा थी। ये जो 25 साल से कारपोरेशन के माध्यम से जो लूटा गया है, आम आदमी का पैसा जो लूटा गया है, आम आदमी के पैसे पे लंदन में, दुबई में, सिंगापुर में जो होटल्स बनाई गई, ये होटल किसकी है ये भी एक बार सब जनता को बताना चाहिए। वो दिखाना, उन्होंने भी दिखाना चाहिए। कैग का जो रिपोर्ट आया, कैग की रिपोर्ट में 20 लोगों के ऊपर उन्होंने एलिगेशन लगाए। उसकी इंक्वायरी अभी फास्ट ट्रैक पे चल रही है और कल इसके माध्यम से अब अपनी भी बारी आएंगी जेल में जाने की। या तो उनको जो सपोर्ट कर रहे थे, जो उनके बगल बच्चे जो ठेकेदार थे, वो ठेकेदार भी जेल में जाएंगे ऐसा उनको लगता है। इसलिए उनको बचाने की वो कोशिश कर रहे हैं। 25 साल में मुंबई महानगर पालिका के रास्तों पे जो खड्डे थे वो भरने का काम शिंदे सरकार और फडणवीस सरकार कर रही है। ये उनको अच्छा नहीं लग रहा है और उनको ऐसा लग रहा है कल की महानगर पालिका के इलेक्शन के चुनाव में उनकी सत्ता जब जाएगी तो अपना क्या होगा। महाराष्ट्र में कुछ भी हो जाए लेकिन मुंबई महानगर पालिका अपने पास रहना चाहिए। ये जो उनका ख्वाब है वो मट्टी में मिलते हुए उन्हें नज़र आ रहा है। इसलिए उनकी ये थोड़ी सी भागदौड़ चालू है और उसको कोई अर्थ नहीं है। जब इंक्वायरी होगी तो ये सब जेल में आपको नजर आएंगे। ह्या राजकीय बाबी असतात। एकदा निकाल लागल्यानंतर
सर्वच राजकीय मग भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, याची स्वतंत्र एक बैठकही बोलवली जाईल, त्याच्यावर निर्णय काही केले जातील किंवा आता आपली दिशा काय असेल हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा सांगतील आणि हे पक्षाच्या अंतर्गत बाबा असतील. निकाल झाल्यानंतर हे प्रोसेस करावीच लागते. सर्व आमदार मंत्र्यांना मुंबईत बोलवलंय काय का कारण की पुढचा पी प्लॅन काही तयार करण्यासाठी वगैरे नाही, असं आतापर्यंतची तर माहितीप्रमाणे आता सर्वांना कुणालाही मुंबईत बोलवलेलं नाही, कुणालाही आतापर्यंत निरोप दिलेले नाहीत. याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. सर, पृथ्वीराज चव्हाण यांनी अंदाज व्यक्त केला की 16 आमदार डिस्क्वालिफाय झाले तर भाजप कमला मिशन आणू शकतं. त्या अंतर्गत इतर पक्षांचे जे आमदार आहेत त्यांना राजीनामा देऊन भाजपमध्ये घेऊन पुन्हा एकदा निवडणूक लढवून अशा प्रकारे संख्या आपण आणू शकता. हे जरतरच्या गोष्टी आहेत. हे यांना काय यांचं मूळ ठिकाण्यावर नाही आहे. यांचा पक्ष सांभाळा ना, कशाला बाकीचे भानगडी करता तुम्ही. टीका वारंवार ठाकरे गटातून केली जाते की न्याय आम्हालाच मिळेल, आम्हाला सत्याची बाजू आमचीच आहे आणि या सगळ्या आमदारांना आम्ही धडा शिकवतो. ते प्रत्येक वेळेला असं त्यांचा एक टोन असतो की आम्हाला न्याय मिळेल. तो यासाठी असतो की त्यांच्याकडे असलेले आमदार हे कायम त्याच्यात टिकून राहावे, उद्या त्यांनी ताबडतोब सोडू नये. परंतु तुम्हाला सांगतो, आम्ही गुवाहाटीला गेलो होतो, आमच्यावर तर माताची कृपा आहे आणि हे जे काही हे बाकीचे जे 14-15 रेडे यांच्याकडे आहे ते सुद्धा आमच्याकडे येणार आहेत, म्हणून त्याची काळजी त्यांना आहे. ये बताइए कि यदि आपके पक्ष में फैसला नहीं आता है तो क्या आपके पास कोई वैकल्पिक प्लान रेडी है? अरे भाई, ऐसा सोचते क्यों? फैसला हमारे ही तरफ से आने वाला है. हम तो यही सोचेंगे ना, हम क्यों निगेटिव क्यों सोचते? हमारी कोई भी बात में थिंकिंग पॉजिटिव रहती. थिंक पॉजिटिव, बी पॉजिटिव रहने का, बस. पॉजिटिव होना अच्छी बात है लेकिन कोई प्लान भी कोई नहीं. पहले ये समझो मुझे करना है, आई कैन डू इट. बाकी पता नहीं हमें, देखेंगे. जब हमने उठाव किया था हमने ये सोचे नहीं थे हमारी आमदारगी रहेगी या जाएगी. अरे खुद ही मार दिए, खत्म हो गई बात. ये हिम्मत होना चाहिए. पॉलिटिक्स में भी अपनी खुद की एक बलबूते पे चलने की हिम्मत होना चाहिए. आपने अभी दावा भी किया कि बातों के विधायक भी आपको ज्वाइन कर लेंगे. अरे आएंगे, कहाँ जाएंगे? नहीं तो डिस्क्वालीफाई हो जाएंगे वो. जब हमारी पार्टी रिकॉग्नाइज है, हमारी पार्टी की वो विधायक है, अगर हमारा व्हिप नहीं मानते तो वो डिस्क्वालीफाई होना ही होना है. और अगर वो आना चाहे तो आप लोग वो लेने की या ना लेना ये शिंदे साहब के ऊपर डिपेंड करता है. मला ते असं रेडी वगैरे म्हणाले ते 14 रेडी जसे तयार आम्हाला देवीची कृपा आमच्यावर आहे. आम्ही तिथं जाऊन प्रार्थना केली होती, पहिल्यांदा केली होती. नंतर आमची सत्ता आल्यानंतर शिंदे साहेबाबरोबर गेलो होतो. तिथं पुन्हा देवीला पुन्हा आशीर्वाद मागितला की आम्ही आलेलो आहोत आणि आता तू आम्हाला आशीर्वाद दे. राहिलेले रेडे जर ऐकलं नाही तर तिकडं गुवाहाटीला घेऊन येतो, हे माताला आम्ही सांगितलं, म्हणून टेन्शन नाही. निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार. आम्हाला भारत दर्शन करायचं. आता राम मंदिरकडे जाऊन आलं, गुवाहाटी झालं, राम मंदिर झालं, बाकी दर्शन सुद्धा आम्हाला करू द्या काय.